नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आपल्या भारतभूमीवर भगवान शिवाची आराधना ही अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. असंख्य मंदिरे, असंख्य कथा. पण एक प्रश्न नेहमी मनात येतो की या पृथ्वीवरील सर्वात पहिलं शिवमंदिर कोणतं असेल? तर आज आपण जाणून घेऊया ती प्राचीन मंदिरे आणि पवित्र स्थळांबद्दल, जिथून शिवभक्तीची सुरुवात झाली आणि जी स्थळं आजही भक्तांना असीम श्रद्धा आणि शांतता देतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशा 4 युगांमधून भारताच्या गंगा घाटापासून ते हिमालयाच्या शिखरापर्यंत आणि गुहांपासून प्राचीन बांधकामांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपण पाहूया की महादेवांचं पहिलं स्थान कोणतं होतं. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या अविरत या चॅनेलवर प्रथमच आले असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. शिव म्हणजे फक्त देव नाहीत. शिव म्हणजे काल आणि स्थानाच्या पलीकडे असलेली आद्य ऊर्जा. ऋग्वेदात त्यांना रुद्र म्हटलं आहे. भय आणि करुणा या दोन्हींचं मिलन. यजुर्वेदात त्यांना महादेव म्हणजेच सर्वश्रेष्ठ देव असे म्हटले आहे. तर अथर्ववेदात ते सर्वत्र व्यापणारे जगाचे आधार म्हणून वर्णिले आहेत. महादेवांना आपण अनेक नावांनी ओळखतो. भगवान शंकर, महाकाल, त्रिलोचन, नटराज. ते एकाच वेळी संहारक, पालनकर्ता आणि वरदाते आहेत. म्हणूनच पहिलं मंदिर या शब्दाचा अर्थ फक्त दगडी इमारत न घेता ते स्वयंभू नगरी म्हणजेच जिथे महादेवांनी स्वतः वास्तव्य केलं किंवा परमार्थिक निवासस्थान जिथे ते आजही अदृश्य स्वरूपात वास करतात, किंवा आद्य पूजन जिथे मानवाने पहिल्यांदा शिवपूजा केली, किंवा मानवी बांधकाम जे आजवरचं सगळ्यात जुनं आहे. अशी नगरी जी महादेवांनी स्वतः निर्माण केली आणि जी प्रलयालाही नष्ट होत नाही, ती नगरी म्हणजे काशी विश्वनाथ. याबद्दल आता आपण माहिती पाहूया. गंगेच्या पश्चिम तीरावर वसलेली काशी नगरी, जिला आपण वाराणसी किंवा बनारस म्हणूनही ओळखतो, ही केवळ नगरी नाही तर महादेवांची स्वयंनिर्मित वसाहत आहे. स्कंद पुराणातील काशीखंड सांगतो, काशी ही शिवाच्या त्रिशूळावर बसलेली आहे आणि प्रलयाच्या वेळीही नष्ट होत नाही. कल्पना करा, ही ब्रह्मांड नष्ट होतंय, सगळं जलमग्न होतंय, पण काशी मात्र महादेवांच्या त्रिशूळावर सुरक्षित आहे. हीच काशी मोक्षदायिनी आहे, जिथे मृत्यू म्हणजे अंत नाही तर मुक्तीची सुरुवात आहे. असं मानलं जातं की जो काशीमध्ये प्राण सोडतो त्याच्या कानात स्वयं महादेव रामनाम सांगतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणूनच अनेक साधू आणि संत आपलं शेवटचं आयुष्य इथे व्यतीत करतात. काशीचं नाव इतिहासात हजारो वर्षांपासून आहे. महाभारतातही याचा उल्लेख येतो. वाराणसी ही समृद्ध विद्वानांची नगरी म्हणून ओळखली जाते. मुस्लिम आक्रमणांच्या काळात काशी विश्वनाथ मंदिर अनेकदा उद्ध्वस्त झालं. मुघल सम्राट औरंगजेबाने जुनं मंदिर पाडून तिथे ज्ञानवापी मशीद बांधली, पण भक्तांचा विश्वास ढळला नाही. मंदिर पुन्हा पुन्हा बांधलं गेलं. आजचं भव्य मंदिर 18व्या शतकात मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलं. सोनेरी शिखर, विशाल नंदी आणि गंगेच्या घाटावरून दिसणारं मंदिर हे दृश्य भक्त आपल्या डोळ्यात साठवून ठेवतात. काशी फक्त मंदिर नाही तर ती महादेवांची नगरी आहे. असं म्हटलं जातं की जगात काहीही बदललं तरी काशीचं आध्यात्मिक केंद्र अढळ आहे. गंगेच्या पाण्यातील प्रत्येक लाट जणू ओम नमः शिवायचा जप करत वाहते. आता आपण महादेवांनी जिथे स्वतः वास्तव्य केलेली स्वयंभू नगरी काशी विश्वनाथ बद्दल माहिती पाहिली. तर आता दुसरे ठिकाण म्हणजे कैलास पर्वत, जे शिवांचं पारमार्थिक निवासस्थान आहे. आता आपण पाहूया एक असं स्थान जे केवळ पर्वत नाही तर आध्यात्मिक ब्रह्मांडाचं केंद्र आहे. ते म्हणजे कैलास पर्वत. 8,455 मीटर उंचीवर उभा असलेला हा पर्वत तिबेटच्या पश्चिम भागात येतो. गंगोत्रीपासून हजारो किलोमीटर दूर, पण भारतीय भक्तांच्या हृदयाच्या अगदी जवळ. कैलास पर्वत म्हणजे जिथे वारा सुद्धा जणू मंत्र उच्चारतो आणि बर्फ जणू महादेवांच्या जटांवर विसावलेला असतो. कैलास पर्वताच्या आकारात एक विलक्षण सममिती आहे.
चारही बाजू साधारण सारख्या आणि शिखर जणू पिरॅमिड सारखं. शास्त्रज्ञांनाही हा आकार आश्चर्यचकित करतो, कारण नैसर्गिक पर्वत इतक्या परिपूर्ण आकारात नसतात. आणि इथूनच 4 महान नद्या उगम पावतात. त्यातील पहिली नदी म्हणजे सिंधू नदी, जी पाकिस्तान, भारत आणि तिबेटला जीवन देते. दुसरी नदी ही सतलज नदी, ती पंजाबच्या शेतांना पाणी पुरवते. तिसरी नदी ही ब्रह्मपुत्रा नदी, जी ईशान्य भारत आणि बांगलादेशांना स्पर्शून जाते. आणि चौथी नदी ती म्हणजे कर्नाली नदी, जी नेपाळमधून वाहते. कैलास जणू हे पृथ्वीचं जलहृदय आहे, जिथून जीवनाचे प्रवाह सुरू होतात. हिंदू पुराणानुसार कैलास हे भगवान शिव आणि माता पार्वतींचं निवासस्थान आहे. इथेच महादेव समाधिस्थ होतात. इथेच त्यांनी नटराजाचा तांडव केला आणि इथेच त्यांनी ऋषी, देव, गंधर्व यांना वरदान दिले. स्कंद पुराण सांगतं की कैलास हे केवळ पर्वत नाही, तर शिवाचं स्वरूप आहे. जो कैलासाची प्रदक्षिणा करतो तो ब्रह्महत्येसारख्या पापातूनही मुक्त होतो. महाभारतात एक कथा आहे. पांडव वनवासात असताना कैलासाच्या दर्शनासाठी निघाले, पण फक्त भीमाकडे ताकद असूनही त्याला अखेर फक्त पर्वताच्या पायथ्यापर्यंत जाता आलं. कैलासाचा शिखर फक्त भक्तिभाव आणि पवित्र अंतकरण असलेल्यांनाच दिसतो असं मानलं जातं. कैलास प्रदक्षिणा म्हणजे आत्म्याचा प्रवास. कैलासाभोवती साधारण 52 किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग आहे, ज्याला कैलास परिक्रमा म्हणतात. तिबेटमध्ये याला कोरा असे म्हणतात. ही यात्रा अत्यंत कठीण आहे. उंचावर कमी ऑक्सिजन, गोठवणारं थंड वातावरण आणि खडतर रस्ते. पण भक्तांसाठी ही फक्त शारीरिक यात्रा नाही, तर ती आत्म्याच्या शुद्धीकरणाचा मार्ग आहे. आजपर्यंत कोणालाही कैलासाच्या शिखरावर चढता आलं नाही. 1980च्या दशकात एक रशियन गिर्यारोहक पथक चढाईसाठी गेलं, पण मध्यावरच त्यांना विलक्षण वादळानं परत फिरावं लागलं. स्थानिक मान्यता आहे की जो कैलासाच्या शिखरावर चढण्याचा प्रयत्न करतो त्याचं आयुष्य महादेव स्वतः थांबवतात. अनेक यात्रेकरू सांगतात की कैलासाच्या बर्फाच्छादित शिखरावर काही क्षण असे असतात जेव्हा सोन्यासारखा प्रकाश चमकतो, जणू महादेवांनी डमरू वाजवला आहे. काहींना तिथे ओमचा नैसर्गिक नक्षीदार आकार दिसतो. वैज्ञानिकांना हे सूर्यकिरणांचा परावर्तित परिणाम वाटतो, पण भक्तांसाठी हे महादेवाचं थेट दर्शन असतं. कैलासाचं महत्त्व इतकं आहे की अनेक भक्त आपलं संपूर्ण आयुष्य फक्त या यात्रेच्या तयारीत घालवतात. आता आपण कैलास पर्वताबद्दल माहिती पाहिली, तर आता तिसरे स्थळ म्हणजे अमरनाथ गुहा, म्हणजेच अमरकथेचं स्थान. एक अशी गुहा जिथे दरवर्षी निसर्ग स्वतः महादेवाची पूजा करतो. ती गुहा म्हणजे अमरनाथ गुहा. ही गुहा समुद्र सपाटीपासून सुमारे 12,756 फूट उंचीवर आहे. बर्फाने वेढलेली, पवित्र आणि गूढ. आणि सर्वात विलक्षण म्हणजे इथे दरवर्षी बर्फातून एक स्वयंभू शिवलिंग तयार होतं, जे हळूहळू वाढतं आणि कमी होतं, ते देखील चंद्राच्या कलेनुसार. अमरकथा म्हणजेच पार्वतीला दिलेलं अमरत्वाचं रहस्य. त्रेतायुगात एकदा माता पार्वती महादेवांना विचारतात, प्रभू, तुम्ही सर्वत्र पूजले जाता, पण तुमच्या गळ्यातील हा नाग, तुमच्या शरीरावरील भस्म आणि हे अमरत्व तुम्हाला कसं मिळालं? महादेव म्हणाले, हे रहस्य अत्यंत गूढ आहे आणि फक्त तुझ्यासाठी आहे. पण हे सांगताना कोणताही जीव, कोणताही प्राणी आसपास नसावा. त्यासाठी त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडातील जीवांना विविध ठिकाणी नेऊन ठेवलं आणि माता पार्वतीला या गुहेत घेऊन आले. त्यांनी आपले वाहन नंदी यांना बाहेर सोडले. 5 तत्वाचं प्रतीक असलेल्या पिंजऱ्यातील कबुतरांना सोडलं आणि या गुहेत प्रवेश केला. तेव्हा महादेवांनी अमरत्वाचं रहस्य सांगितलं. जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्म यामागचं अंतिम सत्य. पुराणकथा सांगते की त्यावेळी गुहेबाहेर सोडलेले कबूतर अमर झाले आणि आजही काही यात्रेकरूंना तिथे पांढरी कबुतरं दिसतात, जी अमरनाथाच्या पवित्रतेचं प्रतीक आहेत. अमरनाथ यात्रा म्हणजे श्रद्धेचा कस. अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचणं ही स्वतः एक तपश्चर्या आहे आणि त्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग म्हणजे पहलगाम मार्ग, 45 किलोमीटरचा हळूहळू चढणारा पण लांब असा मार्ग. तर दुसरा मार्ग आहे बालटाल मार्ग, 14 किलोमीटरचा पण तीव्र चढ आणि खडतर असा मार्ग. दोन्ही मार्गांवर हवामान क्षणाक्षणाला बदलतं. कधी कडक ऊन, कधी धुके,
कधी बर्फवृष्टी, पण हजारो लाखो भाविक हर हर महादेवच्या जयघोषासह या यात्रेत सहभागी होतात. गुहेत आत शिरताना थंड वाऱ्याचा झोत लागतो आणि दूरवर पांढऱ्या बर्फाचा उंच ढीग दिसतो. ते म्हणजे स्वयंभू शिवलिंग, ज्याचा आकार चंद्राच्या कलानुसार वाढतो आणि घटतो. पौर्णिमा जवळ आली की तो उंचावतो आणि अमावास्येला थोडा कमी होतो. वैज्ञानिक सांगतात की हा बर्फ पाणी टपकण्याच्या प्रक्रियेतून बनतो, पण भक्तांसाठी हा महादेवांचा थेट अवतार आहे. अनेक यात्रेकरू सांगतात की गुहेत दर्शन घेताना एक वेगळंच समाधान मिळतं. जणू सगळे क्लेश, भीती, चिंता सगळं तिथेच विरघळून जातं. कारण या गुहेत महादेवांनी स्वतः मृत्यूवर विजय मिळवण्याचं रहस्य सांगितलं आहे. आता आपण अमरनाथ गुहेबद्दल माहिती पाहिली, तर पुढचं स्थळ आहे गुडीमल्लम मंदिर, जिथे सर्वात जुनं असं मानवनिर्मित शिवमंदिर आहे. मंडळी, आपण हिमालयातील बर्फाच्छादित अमरनाथ गुहा सोडून आता आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील एका लहानशा गावात गुडीमल्लम येथे आलो आहोत. पहिल्या नजरेत हे साधं दिसणारं मंदिर आहे, पण हे भारतातील सर्वात जुनं मानवी निर्मित शिवमंदिर मानलं जातं. इतिहासकार सांगतात की याची उभारणी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात झाली, म्हणजेच आजपासून सुमारे 2200 वर्षापूर्वी. गुडीमल्लमचं सर्वात विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे इथलं शिवलिंग. हे शिवलिंग साधं असं गोलाकार नाही, त्यावर मानवी आकृती कोरलेली आहे, जी भगवान शिवांचं रूप दाखवते. शिवलिंगाच्या पुढील भागात महादेवांचं उभं रूप आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात जलपात्र आणि कमरेला वाघाची कातडी व पायाखाली अपस्मार नावाचा राक्षस. अशा प्रकारचं मानवी रूप असलेलं हे शिवलिंग भारतात अत्यंत दुर्मिळ आहे. हे शिल्प दगडातून कोरलेलं असून त्यात त्या काळातील कारागिरीची अद्वितीय झलक दिसते. पुरातत्व तज्ज्ञ सांगतात की हे मंदिर सातवाहन राजवंशाच्या काळात बांधलं गेलं असावं. त्यावेळी द्रविड शैलीतील मंदिरे हळूहळू आकार घेत होती आणि गुडीमल्लम त्याचं प्राचीन उदाहरण आहे. मंदिराच्या गर्भगृहातलं हे शिवलिंग आजही पूजलं जातं आणि इथे दरवर्षी महाशिवरात्रीला हजारो भक्त जमा होतात. गावाचं नाव गुडीमल्लम म्हणजे गुडी म्हणजे मंदिर आणि मल्लम म्हणजे गाव, म्हणजेच मंदिर असलेलं गाव. गाव लहान असलं तरी या मंदिरामुळे ते जागतिक पातळीवर ओळखलं जातं. गुडीमल्लमचं शिवलिंग फक्त धार्मिकदृष्ट्या नाही, तर कलात्मकदृष्ट्याही महत्त्वाचं आहे. या शिल्पातून आपल्याला प्राचीन समाजातील धार्मिक कल्पना, पोशाख आणि जीवनशैलीची झलक दिसते. महादेवाचं मानवी रूप दाखवून ते सृष्टीकर्ता आणि संहारकर्ता या दोन्ही भूमिकेत एकाच वेळी कसे आहेत हे सूचित केलं आहे. आज मंदिर खूप मोठं नाही, पण त्याची साधी रचना, दगडी बांधणी आणि आतलं पवित्र वातावरण हे भक्तांच्या मनात अद्भुत शांती निर्माण करतं. इथे आलं की असं वाटतं की इतक्या शतकांपासून महादेव इथेच उभे आहेत, काळाचे साक्षीदार बनून. तर मंडळी, आपण पाहिलं कसं हिमालयाच्या उंच बर्फाळ गुहेतून आपण आता आलो आहोत दाक्षिणात्य मंदिर शैलीच्या आद्य उदाहरणात. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की महादेवांचं साम्राज्य फक्त एका प्रदेशात नाही, तर संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची उपासना वेगवेगळ्या रूपात होते. आणि या व्हिडिओत आपल्याला अशी काही माहिती मिळाली की भगवान शिवाचं वैभव किती विशाल आणि कालातीत आहे. काशी असो, कैलास असो किंवा हिमालयाच्या कुशीतलं एखादं पवित्र स्थळ असो, प्रत्येक ठिकाणी भगवान शिवांचीच अनुभूती मिळते. या कथा आणि स्थळं आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, ती म्हणजे शिव हे फक्त मंदिरात नाहीत, तर ते आपल्या अंतःकरणातही वसलेले आहेत. तर मंडळी, ही पवित्र माहिती तुम्हाला आवडली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे प्रत्येक शेअर म्हणजे एखाद्या भक्ताला मिळालेली ज्ञानाची भेटच आहे. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच माहितीपूर्ण आणि भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि तुमच्या प्रतिक्रिया या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.